हॅलो फ्रेंड्स, आपल्या डबल अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, तुम्हा सर्वांना माहितीच असेल की शिक्षक पात्रता भरती ही लवकरच होणार आहे। तर पहा, शिक्षक पात्रता भरतीची जी नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला जून जुलै या 2 महिन्यात कोणत्याही महिन्यामध्ये तुम्हाला येईल, ठीक आहे। आणि तुमची जी एग्जाम आहे ती कधी होणार आहे, तुमची ऑगस्ट या महिन्यामध्ये तुमची शिक्षक पात्रता भरती म्हणजे टीईटी ही तुमची एग्जाम होण्यात येईल। पहा, तर आपण आज काय पाहणार आहोत, तर तुमची शिक्षक पात्रता भरतीसाठी तुम्ही आता कोणी अजून सुरुवात देखील केली नसेल अभ्यासाला, काहींचं म्हणणं असतं की जेव्हा जीआर येईल, जेव्हा नोटिफिकेशन येईल की कधी एग्जाम होणार आहे, त्यानंतर आम्ही सुरुवात करू परीक्षेच्या अभ्यासाला। तर पहा, आता आपल्याकडे समजा एखाद्याने अजूनही सुरुवात केली नसेल तर पहा, आपल्याकडे किती महिने आहेत, तर पहा जून जुलै ऑगस्ट म्हणजे आपल्याकडे अजून 3 महिने म्हणजे 90 दिवस तुमच्यासाठी आहेत की तुम्ही त्या मग आपण आता व्यवस्थित नियोजन करू की या 90 दिवसांमध्ये म्हणजे 3 महिन्यामध्ये तुम्ही कसा अभ्यास केला, अभ्यासाचं नियोजन कसं ठेवलं, कसं तुमचा मोटिव्ह, कसं तुमचा तुम्ही टार्गेट अचीव्ह करण्यासाठी ध्येय ठेवलं की तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकाल। तर पहा, पहिल्यांदा आपण पाहूयात, एक थोडक्यात पाहूयात की टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता भरती म्हणजे नेमकं काय आहे। तर पहा, शिक्षक पात्रता भरती ही राज्यस्तरीय परीक्षा आहे। राज्यस्तरीय पातळीवर ही तुमची परीक्षा होते। तसेच यामध्ये पहा, पेपरची संख्या किती आहे, 2 आहेत। पेपर 1 आणि पेपर 2 दोन पेपर हे कंडक्ट केले जातात। पेपर 1 हे तुमचे ते प्राथमिक स्तरावरील शिक्षक होण्यासाठी पेपर 1 कंडक्ट केलेला जातो आणि ज्यांना उच्च प्राथमिक शिक्षक व्हायचे आहे त्यांनी पेपर 2 द्यायचा असतो। पहा, तर टोटल प्रश्न किती असतात, हे 150 प्रश्न असतात 150 मार्कांसाठी। म्हणजे पहा, प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण असतो, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही। हा तुमचा प्लस पॉइंट देखील आहे, यामध्ये तुमचे कोणतेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये। हा पेपर किती तासाचा आहे, तो तुमचा 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटांचा हा पेपर आहे। हे तुम्हाला त्याचं ऑफिशियल संकेतस्थळ देखील दिलेलं आहे www.mahatet.in। तर पहा, पहिल्यांदा आपण पाहूयात की हे टेट टीईटी हे एक्झाम कोण देऊ शकतं। पहा, तर पहा, जे लोक ज्यांचा बीएड झालेला आहे कंप्लीट, ठीक आहे, ते लोक ज्यांचा डीएड झालेला आहे, हे दोन्ही लोक काय तुमची टीईटी ही देऊ शकतात, टीईटी एक्झाम साठी कसे पात्र आहेत, ठीक आहे। तसेच पहा, जे लोकांचं तुम्ही समजा बीएड साठी लास्ट इयरला असतात, जे लोक लास्ट इयरला आहेत म्हणजे शेवटच्या वर्षाला आहेत, बीएड च्या असो डीएड च्या असो, ते लोक देखील टीईटी एक्झाम देण्यास पात्र आहेत। पहा, मग आता थोडक्यात काय, डीएड ज्यांचं डीएड झाले बीएड झाले ते पात्र आहेत। त्यानंतर पहा, फक्त आणि ज्यांचं बीएड डीएड प्लस ग्रॅज्युएशन झाले, ठीक आहे, ते लोक कोणता तुमचा पेपर 2 देऊ शकतात। पहा, ते लोक पेपर 2 साठी अप्लाय करू शकतात, ठीक आहे। बीएड वाले फक्त पेपर 2 साठी अप्लाय करू शकतात आणि ज्यांचं डीएड झालेलं आहे ते पेपर 1 साठी अप्लाय करू शकतात। हे झालं तुम्हाला की कोण अप्लाय करू शकतं। आता पहा, आपण व्यवस्थित सिलेबस समजून घेऊयात पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला कळेल की अभ्यासाचं नियोजन कसं करायचं। मग सिलेबस काय आहे का, पहा, तुमचा पहिला विषय मराठी, दुसरा विषय असतो तुमचा इंग्रजी। पहा, विषय नेहमी काय करायचा, मराठी विषय पहिला आपण ठेवायचा आणि इंग्रजी विषय भाषा 1 आपण मराठी निवडायचं आणि भाषा 2 हे इंग्रजी निवडायचं। पहा, प्रत्येकी 30 मार्क साठी 30 प्रश्न विचारले जातात, एका प्रश्नासाठी 1 मार्क असतो तुमचा। नंतर ते बाल मानसशास्त्र, बालमानसशास्त्र हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातात। तसंच तुमचे अंकगणित असू द्या, अंकगणित बुद्धिमत्ता याच्यावर 30 प्रश्न विचारले जातात आणि शेवटी तुमचा परिसर अभ्यास यावरती तुम्हाला 30 प्रश्न हे विचारले जातात। पहा, मग कसा आपण अभ्यास करायचं, कोणत्या विषयाला आपण जास्त फोकस करायचं म्हणजे तुम्ही इझिली क्रॅक कराल एक्झाम, ते पहा। आता मला सांगा, आपला टोटल कितीचा प्रश्न असतो, टोटल तुमचा जो पेपर असतो तो किती प्रश्न म्हणजे किती मार्कांसाठी असतो। पहा, 150 प्रश्न असतात 150 मार्कांसाठी। पहा, मग आपण काय करायचं, आपले जे पॉझिटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह आहेत आपले ते ओळखायचे। आपण कोणत्या विषयामध्ये पॉझिटिव्ह आहोत, ठीक आहे, म्हणजे आपले प्लस पॉइंट ओळखायचे। तुम्ही पॉझिटिव्ह आहात म्हणजे पहा, आपले प्लस पॉइंट ओळखायचे आणि आपले निगेटिव्ह पॉइंट ओळखायचे। आता हे का ओळखायचे, पहा, मग आपल्याला आपले प्लस पॉइंट कळले तर आपल्याला कळेल की आपल्याला कोणत्या सब्जेक्ट मध्ये आपण जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो आणि जे निगेटिव्ह सब्जेक्ट आहे ते पण कळेल आपल्याला की कुठे आपल्याला फोकस करणं, जिथं हार्डवर्क
तुम्हाला हे मार्क पाहिजे की त्यासाठी तुम्ही एक्झाम देण्यासाठी एक्झाम जी देणार आहे तुम्ही शिक्षक पात्रतेची त्यासाठी क्वालिफाय व्हाल। पहा हे 90 एक्झाम आपण इझिली सांगूयात। पहा मी तुम्हाला सांगते, मराठी सर्वांना येतं। पहा मराठी हा विषय सर्वांचा प्लस पॉइंटच असला पाहिजे। मराठी ही भाषा आपल्या सर्वांना ओळखीचीच आहे, अनोळखी असं काहीच नाहीये। सो समजा आपण मराठीत आपण 25 मार्क धरूया तुमचे प्लस पॉइंट, ठीक आहे, इथं 5 धरूया, झाले का 30? पहा अगेन इंग्रजी, पहा इंग्रजी भाषा कशी थोडीशी हार्ड आहे, अवघड जाते आपल्याला, ठीक आहे। सो इंग्रजी आपण निगेटिव्ह मध्ये धरूया, काही हरकत नाही। पण पहा इंग्रजी जर आपण निगेटिव्ह मध्ये धरलं तर तुमचा जे अंकगणित आहे ते तुमचं व्यवस्थित तुमचा प्लस पॉइंटच असला पाहिजे, ठीक आहे। नसेल तरी तुम्ही अंकगणिताची भरपूर प्रॅक्टिस करा, इंग्रजीची देखील करा। तरी इंग्रजी दोन्हीमध्ये जर कंपॅरिझन केलं तुम्ही तर तुमचा इंग्रजी जर तुम्हाला हार्ड जात असेल तर तुम्ही अंकगणित जो विषय आहे तो तुम्ही तुमचा प्लस पॉइंट करायचा आहे। पहा मग इंग्रजीत मध्ये जर तुम्ही 15 धरा, ठीक आहे। अगेन बालमानसशास्त्र हा विषय अगदी सोपा आहे, यात काहीच वाद नाहीये, यात काही इझी एवढं हार्ड असं काही कठीण नाहीये, त्यामुळे इथं तुम्ही 25 धरा, ठीक आहे। आता राहिलं गणित, अंकगणित मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं ज्यांना इंग्रजी हा अवघड जातो विषय त्यांनी अंकगणितचा जास्तीत जास्त अभ्यास करा, ह्या विषयाला आपला प्लस पॉइंट बनवा, ठीक आहे। यामध्ये आपण 25 घेतले, ठीक आहे। आता पहा आपण जे परिसर अभ्यास ह्यात मेन्शन देखील नाही केलं, ठीक आहे। पहा परिसर अभ्यास किती 30 मार्काला आहे, ह्यात परिसर अभ्यास न मेन्शन करता किती होतात तुमचे 25 अधिक 15 अधिक 25 अधिक 25 25 त्रिक 75 अधिक 15 म्हणजे पहा तुमचे 90 तुम्ही इझिली क्रॅक करू शकता। किती पहा मी खूप सिंपल रित्या ह्याचं व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन करून सांगितलं की तुम्ही 90 मार्क इझिली कसे क्रॅक करू शकता, कसे पाडू शकता। पहा आता परिसर अभ्यासाचं बघूयात आपण। परिसर अभ्यास मध्ये तुमचा इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल असं सर्व विषयाचं कंबाईन विचारलं जातं। मग समजा परिसर अभ्यास न घेता आपण 90 पाडले, ठीक आहे। मग परिसर अभ्यास मध्ये आपण जरी तुम्ही सगळ्याच्या सगळे मी मानते असं समजूयात आपण की तुम्ही सगळ्या ढगाजोळ्या मारल्या, ठीक आहे, ठीक आहे। परिसर अभ्यासात तुम्ही काही सब्जेक्टचा अभ्यास न करता तुम्ही परीक्षेला गेला तर पहा तुम्ही 30 पैकी ऍटलीस्ट तुमचे 10 तर बरोबर येतील, ठीक आहे। मग जर 90 अधिक 10 म्हणजे 100 मार्क तर तुम्ही इथंच पाडू शकता। सो पहा तुम्ही असं काही करायचं नाही, परिसर अभ्यास तुम्ही ओव्हरलूक थोडंसं जनरल बेसिक गोष्टी वाचून चला, ठीक आहे। सो पहा आपण इझिली रित्या जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन केलं तर तुम्ही नक्कीच ह्या 3 महिन्यांमध्ये क्वालिफाय एक्झाम करू शकता, एक्झाम क्रॅक करू शकता। पहा तुम्ही जर मराठी अंकगणित, बालमानसशास्त्र सोपंच आहे ह्याच्यावरती फोकस केला तर तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्ही एक्झाम पास होतात। पहा ज्यांनी अजूनही ह्या एक्झामच्या तयारीला जे लागलेले नाहीत, आता पहा तुमच्या ऑगस्ट मध्ये पेपर असतील तर आमचे जे डबल अकॅडमी आहे त्यामध्ये आम्ही न्यू बॅच आता स्टार्ट केली आहे। तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, पहा 1 जून पासूनच आम्ही आत्ताच म्हणजे रिसेंटलीच आम्ही बॅच सुरू केलेली आहे आणि याच्यासाठी ऑफर पण आहे। पहा 1 महिन्यासाठी पहा फक्त 1000 रुपये असणार आहेत। याचे वैशिष्ट्य काय, तुम्हाला 100% पहिल्याच प्रयत्नात यश मिळवेल। पहा तुम्ही जर आमची बॅच लावली, व्यवस्थित त्याला फॉलोअप केलं, जे आम्ही सांगतो आहोत आम्ही सर्व बेसिक पासून शिकवणार आहोत, त्यासाठी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात तुम्ही क्वालिफाय देखील होतात। पहा मी आत्ताच सांगितलं बेसिक पासून तयारी करून तुमची सर्व घेतली जाणार आहे। फक्त पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठीच हा प्रवेश आहे, त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी आपलं बुकिंग करून घ्या, लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या। तुम्हाला टेस्ट सिरीज भेटणार आहेत, नोट्स भेटणार आहेत, सर्व पेपर पॅटर्न नुसार तुमच्या घेतले जाणार आहे। तुमचा पॅटर्न IBPS पॅटर्न नुसार सर्व पेपर कंडक्ट केले जाणार आहेत। पहा तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे असेल तर पहा 80 10 45 77 60 या क्रमांकावर संपर्क साधा, आमच्याशी संपर्क साधा, बॅच जॉईन करू शकता। ज्यांना बॅचेस जॉईन करायचे नाही, टेस्ट सिरीज फक्त पाहिजे असतील त्यांच्यासाठी पहा सर्व स्पर्धा विषयाच्या टेस्ट सिरीज आमच्याकडे अवेलेबल आहे। पहा आपली जी एक्झाम आहे TET शिक्षक पात्रता भरती याच्या देखील टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत।